नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला भरलेले मसाले वांग्याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग मी या ठिकाणी ताजे असे वांगे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे। आता ह्या वांग्यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरते हे मी तुम्हाला आता दाखवत आहे। चला तर मग आता आपण हे वांगे बाजूला ठेवू आणि आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। आता यामध्ये मी काय काय टाकणार आहे तुम्ही बघ। आता यामध्ये मी वापरणार आहे शेंगादाण्याचा कूट, धना जिरा पावडर, कारळाची थोडी चटणी, धना जिरा पावडर, हिंग आणि खोबरं, लसूण आणि मिरची याची चटणी, लसूण मिरची चटणी, कारळाची चटणी, थोडीशी तिळाची चटणी, ह्या सर्व चटण्या मी यामध्ये वापरणार आहे। यामध्ये कढीपत्ता, तीळ याची पण चटणी मी त्यामध्ये वापरणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण आता हे सर्व मिश्रण चटण्या एकत्र करून घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला एक चमचा मी टाकून घेतला आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ, मीठ आणि तेल टाकून घेऊया आणि हा सर्व मसाला पण आता मी थोडा हिंग टाकलेला आहे। पण आता हे सर्व मसाला एकत्र करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। आता हे तेल टाकल्यानंतर सर्व तेल त्या सर्व मसाल्याला लागेल असं मिक्स करून घेणार आहोत। आणि वांगे हे मी धुवून पाण्यात टाकत नाही, कारण पाण्यात टाकलं की त्याचे सर्व जीवनसत्व निघून जातात। त्यामुळे ज्या वेळेस वांगे भरायचे आहे त्याच वेळेस मी 2 मिनटात चिरून घेत असते। वांगे हे धुवून पाण्यात कधीच टाकायचे नाही, पटकन चिरून 2 मिनटामध्ये ते काळे पडत नाही लगेच। आपण लगेच त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी आता यात मसाला भरून घेत आहे। आता हा सर्व मसाला आपण त्यामध्ये भरून घेऊया। व्यवस्थित असा हा दाबून त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। बघा मित्रांनो, आता गॅसवर मी एक छोटासा कुकर ठेवलेला आहे आणि आता या कुकरमध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेत आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। त्या फोडणीमध्ये मी कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर आणि हळद हे 3 मसाले यामध्ये टाकून घेतले आहे। फोडणीमध्ये मसाले टाकले की कलर खूप सुंदर येतो आमटीला, त्यामुळे मी त्या मसाले हे फोडणीमध्ये टाकून घेत आहे। आणि आता 2 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर बघा आता वाफ भरलेली आहे। आता आपण त्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आता राहिलेला मसाला उरलेला त्यामध्ये टाकून द्यायचा। आता आपण त्यामध्ये राहिलेला मसाला टाकलेला आहे। आता त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया। आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित असं आपण ते चमच्याने हलवून घेणार आहे। तर बघा मित्रांनो, आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि फक्त कुकरमध्ये वाफ भरू द्यायची आणि गॅस बंद करायचा, शिट्टी होऊ द्यायची नाही, कारण वांगे जास्त शिजतात। बघा आता कुकरमध्ये आपली वांग्याची आमटी, मसाला वांग्याची आमटी रेडी झाली आहे। बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता ही वांग्याची आमटी अगदी सुंदर दिसत आहे आणि अगदी अर्धी पळी तेलामध्ये अशा प्रकारे मी आमटी तयार केली। तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।